हाय शेफाली. हाय सर. सर आज आपण चौपाटीवर जायचं का? मस्त ना पाणीपुरी खाऊया, पावभाजी खाऊया, त्याच्यानंतर ना आपण आईस गोला खाऊया आणि मग डिनर करूनच घरी जाऊया. शेफाली हा प्लॅन थोडासा हेवी होतोय पावसा पाण्याच्या दिवसाच्या मानाने. आपण एक काम करूया, त्याच्यापेक्षा आपल्या आपल्या घरी जाऊया, छान वरण भात खाऊया, लिंबाचं लोणचं वगैरे खाऊया आणि झोपी जाऊया. ओके? तुम्ही असं काय करताय? मी जे काही बोलते तुम्ही नाहीच का म्हणता सर? एक मिनिट, माझा फोन वाजतो. एक मिनिट. बोला यशवर्धन चौधरी. बघ मी तुला काय म्हणालो होतो, घरी जा, शांतपणे तुझ्याशी बोल, सगळं काही सॉल्व्ह होईल. झालं की नाही? अरे ब्रो, उगाच नाही मला लव्ह गुरु म्हणत. नाही, कसं आहे माहिती का, मानतोस तू मनातून पण म्हणत नाहीस तोंडाने. हो की नाही? चल ठीक आहे. ओके बाय. ओके सी यू शेफाली. बाय बाय. माझ्याशी बोलायला वेळ नाहीये आणि स्वतःला लव्ह गुरु म्हणतात. दुसऱ्यांना ज्ञान देतात आणि मग काय स्वतः काय इतके कन्फ्युज असतात. शी बाबा. शेफाली अगं एकटीच काय स्वतःची बडबड करतेस? नाही काय नाही. काय झालं काय तुमच्या दोघांमध्ये? बघा ना वहिनी, हे समीर सर तर माझं कधी ऐकतच नाही. मी आता त्यांना बोलले ना तर ते काही न ऐकता निघून गेले. एक मिनिट. हा गंडा त्यांच्या हातावर बांध. हो तुम्ही आणला गंडा फायनली. आता हा गंडा जो आहे ना तो त्या समीर सरांच्या हातावर बांध. म्हणजे बघ ते तुझ्या मागे 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 कसं करतात ते. आणि मग तुमच्या दोघांमधलं ते कन्फ्युजन ते दूर होईल आणि मग तुमच्या दोघांमध्ये ना ते क्लॅरिटी येईल. कळलं का? फक्त हा गंडा कोणी आणला, का आणला आणि कशासाठी आणला हे कोणाला सांगू नकोस. अच्छा का? नाही तर त्याचा उपयोग होत नाही ना. ह्याच्याबद्दल कोणाला काही सांगितलं तर त्याचा उपयोग होत नाही. करेक्ट. हा मी जाऊ? ड्रायव्हर काका, आज की नाही आमच्या शाळेत ना ड्रॉइंग क्लास आहे. मी बटरफ्लाय काढणार आहे, पर्पल कलरचा आणि पिंक कलरचा. ड्रायव्हर काका तुम्ही माझ्याशी बोलत का नाहीये? काय झालंय? तुम्ही माझ्याशी कट्टी घेतलीये का? परी, ड्रायव्हर काकांना गाडी चालवू दे, डिस्टर्ब नको करू. पण दररोज तर ते गाडी चालवताना बोलतात माझ्याशी, आज का नाही बोलत आहे? असंच पाहिजे हिला. हल्ली जरा जास्तच शहाणी झाली आहे नेहा चौधरी झाल्यापासून. आता तुला तुझ्याच जाळ्यात कसा फसवतो ते बघ नेहा चौधरी. ड्रायव्हर काका, आज माझा स्पोर्ट्स क्लास सुद्धा आहे. काय झालं बोला ना माझ्याशी. मी तुमच्याशी कट्टी घेई ना, आता सांगते. परी पुरे. पण का हे माझ्याशी बोलत का नाहीये? तू सांग ना यांना माझ्याशी बोलायला. परी तुला एकदा सांगितलं ना गप्प बस. ड्रायव्हर काकांना गाडी चालवू दे, आता बडबड नको करूस. शाळा आली. ठीक आहे. शाळेत मज्जा करायची ना. चल. आता छान अभ्यास करायचा. हा बाय. ड्रायव्हर काका बाय. मी तुमच्याशी कट्टी खूप. काय आई आहे, पोरीची तळमळ दिसत नाही हिला.
डाग लागला होता पदराला, तो पाण्याने धुतला. मॅम गाडीत या ना मॅम, गाडीतून जाऊया मॅम. मॅम बिचारी नेहा. May I come in, sir? या कमेंट. बस शिफाली. इथे. सर कामात आहात का? हो बोल, काय झालं? सर मला ते विचारायचं होतं की नेहा कशी आहे आता? तुला कोणी सांगितलं? मला ते समीर. तर तुमच्या ट्रायल लव्ह मध्ये मित्राचं आयुष्य पण डिस्कस करता का तुम्ही? नाही सर, नाही. म्हणजे सर म्हणजे समीर सरांनी स्वतःहून नाही सांगितलं मला. ते तुमच्याशी फोनवर बोलत असताना मी ऐकलं. मी विचारणार नव्हते सर, मी नेहालाच कॉल करणार होते, पण मला वाटलं तिला ते आवडेल ना आवडेल, पण काळजी तर वाटतेच ना सर, म्हणून मी तुम्हाला विचारायला आले. पण तुम्हाला आवडेल ना आवडेल ते पण कळत नाहीये सर. ओके शेफाली, इट्स ओके. काय काम होतं? ठीक आहे. गंडा. गंडा? त्याचं काय? सर ते हा गंडा जर काय समीर सरांच्या मनगटावर बांधला ना तर त्यांना क्लॅरिटी मिळेल की हा गंडा समीरच्या मनगटावर बांधायचा मी. हो. मी ओके शेफाली, असा गंडा वगैरे बांधून काही क्लॅरिटी येत नसते. ओके, एरवी येत नसेल सर, हा गंडा वेगळा आहे, ह्याच्यावर मंत्रोपचार केलेत सर. आणि हा गंडा जर काही समीर सरांच्या मनगटावर बांधला ना तर त्यांचं कन्फ्युजन दूर होईल आणि त्यांना क्लॅरिटी मिळेल. खूप पॉवरफुल आहे सर हा गंडा. आणि तू खास समीर साठी म्हणून हा गंडा आणलायस? हो, पण सर त्यांना यातलं काहीच कळू द्यायचं नाहीये. त्याला कळणार नाही, पण मला तरी कळू दे ना, कुठे मिळतो हा क्लॅरिटी देणारा गंडा? नाही, मी नाही सांगू शकत सर. नाही म्हणजे मी जर का या गंड्याबद्दल तुम्हाला सांगितलं ना तर यातली पॉवर जाईल आणि मग हे काहीच वर्क नाही होणार सर. कोणी सांगितलंय शेफाली? ते गंडा देणाऱ्या व्यक्ती म्हणाल्या सर की या गंड्याबद्दल कोणालाही काही सांगितलं ना तर यातली पॉवर जाईल आणि याचा मॅजिक कमी होईल. सर प्लीज सर, तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर. समीर सरांच्या मनगटावर बांधा ना प्लीज. समीर माझा मित्र नसताना रे कुठल्या मनगटात बांधायचे? हा, कुठल्या मनगटात बांधायचा तो गंडा? हो हो, राईट. राईट? नाही नाही सॉरी, लेफ्ट. इट्स ओके, कळलं मला, मी बांधीन. थँक्यू सर. ओके, अजून काही लिंबू मिरची वगैरे असं काही बांधायचंय त्याला? नाही 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 सर. सर गंडा नक्की बांधा. ऑल द बेस्ट. हो म्हणजे काय, क्लॅरिटी देणारा गंडा. आता येणार मज्जा. आजोबा ड्रायव्हर काका. परी बेटा, तू इथे? अरे वा, अगदी ठरल्यासारखं घडते. बरोबर आली. तू एकटीच आलीयस का कोणी आलंय तुझ्या सोबत?
मी एकटी चाललीये. एकटी चालली बाळा, असं एकट्याने फिरू नये. घरचे काळजी करत असतील ना. करू दे, पण मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालंय ड्रायव्हर काका, आज दिवसभर तुम्ही माझ्याशी बोलत का नव्हतात? सांगा ना, का बोलत नव्हतात माझ्याशी? असंच कसं? खरं खरं सांगा, काय झालंय? काय नाही बाळा, असंच. तुम्ही खोटं बोलताय. नक्कीच काहीतरी झालं, नाहीतर तुम्ही माझ्याकडे बघून बोललास. आपलं भांडण पण नाही झालंय, मी तुम्हाला त्रास पण नाही दिला. मग काय झालंय सांगा ना. नाही सांगितलं तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. ठीक आहे, कट्टी. हॅलो परिबाळा. परिबाळा, मी नाही सांगू शकलो ग त्या परीला. अगं कसं सांगणार की तिच्या आईनेच मला तिच्याशी बोलण्यावर बंदी घातली आहे म्हणून. किती गोड पोरगी आहे ग ती. तिला कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटू नये ना असं मला वाटतं, म्हणून मी तिला काही सांगितलं नाही. मी जर का तिला सांगितलं असतं तर ती तिच्या आईवर चिडली असती ना, आईशी भांडली असती. म्हणून मी तिला काही सांगितलं नाही ग. तुला माहितीये, मी आज तिच्याशी दिवसभर बोलू नाही शकलो आणि याच मला रडू येतंय ग. काय झालं परिबाळा? परिबाळा काय झालं? ड्रायव्हर काका, तुम्ही माझ्याशी बोलत का नाहीये? काय झालंय? तुम्ही माझ्याशी कट्टी घेतलीये का? परी, ड्रायव्हर काकांना गाडी चालवू दे, डिस्टर्ब नको करूस. पण दररोज तर ते गाडी चालवताना बोलतात माझ्याशी, आज का नाही बोलत आहे? डाग लागला होता पदराला, तो पाण्याने धुतला. या अविनाशला आता आमच्या आयुष्यात का यायचंय? काय हवंय त्याला? हा परीला घेऊन तर जाणार नाही ना? नाही बोलायला सांगितलंय? कोणी सांगितलं तुला? आधी तुम्हाला ते सांग. तू म्हणालीस म्हणून त्यांनी काठी घेतली ना माझ्याशी. कोणी सांगितलं तुला? आधी तू मला ते सांग. आई मी म्हटलंय ना, आधी तू सांग. मी ड्रायव्हर काकांशी बोलले तर काय त्रास होतो तुला? अरे बाळा, मला त्रास नाही होत. ते ड्राईव्ह करतात ना, त्यांना त्रास होईल म्हणून ते बोलले नसतील तुझ्याशी. नाही, मी असंच काहीतरी सांगतेस तू. मी त्यांना कधीच डिस्टर्ब नाही केले. तसं नाहीये बेटा. तू वाईट आहेस, मला नाही बोलायचं तुझ्याशी. ठीक आहे, आई वाईट आहे ना तर वाईट आहे, पण आई म्हणेल ना तसंच वागायचं आणि आई नाही म्हणेल त्या व्यक्तीशी नाही बोलायचं. कळलं? हट्टीपणा नकोय मला तुझा. पण मी करणार हट्ट. हट्टीपणा करणार तू? उलट उत्तर देतेस. बस आता जोवर मी सांगत नाही ना तोपर्यंत ह्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. उगाच नाटकं नकोय मला तुझी. मुकाट्याने इथेच बसून राहायचं.
ह्या अविनाशमुळे झालंय हे सगळं. त्याला तर मी ही नेहा आहे? हो गॉड, ही अशी कशी काय वागते? आणि ड्रायव्हरशी परी गप्पा मारते म्हणून एवढं चिडते नेहा का? काय प्रॉब्लेम आहे तिला? परी ड्रायव्हरशी बोलत असेल तर? नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. नेहा परीवर इतकी चिडली आहे. परीने तर जाऊन आतापर्यंत तमाशा केला असणार, मग अजून कशी नाही आली नेहा? काय चाललंय सगळं? मुद्दाम करतोस ना तू? त्या एवढ्या लहान मुलीला ह्या सगळ्यात कशाला ओढायची गरज होती? हे बघ, मी तुला इथे राहायची परमिशन दिलीये, याचा अर्थ हा नाही की तू परीला त्रास द्यायचा. आमचं आयुष्य खूप छान चाललंय, आम्ही खूप खुश होतो आमच्या आयुष्यात, त्यामुळे आमच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही. काय झालं नेहा? काय बोलतेस? मी तर काही बोललोच नाही परीशी. तू पण बघितलेस ना, शाळेत जाताना देखील मी तिच्याशी काहीच बोलत नाहीये. सध्या मी उगाच ही सगळी नाटकं करू नकोस. तुला काय वाटतं मला काही कळत नाहीये? नाही नेहा, खरंच मी बोलत नाहीये. शपथ, परीची शपथ. परीची शपथ घेऊ नकोस. ती माझी मुलगी आणि ती फक्त माझी मुलगी आहे. तुझा तिच्याशी काही एक संबंध नाहीये, त्यामुळे तिच्याहून लांब राहायचं आणि तिच्या वाटेला जायचं नाही. मी तिच्या वाटेला जातही नाही आणि मी तिच्याशी काही बोललोही नाहीये. मग तिला कसं कळलं की मी तुला असं सांगितलं की तू तिच्याशी बोलायचं नाही? मी तर तिला हे सांगितलं नाहीये. मग कोणी सांगितलं? मी पण सांगितलं नाहीये. उलट तीच आली होती इथे मला विचारायला की तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात म्हणून. परी इथे आली होती? हो. हा, पण मी तिच्याशी काही बोललो नाही. मी उलट विषय टाळला. म्हटलं घरचे वाट बघत असतील, तू जा, घरी जा म्हणून. विचार पाहिजे तर जाऊन तिला. तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना? हा, तुला अजूनही वाटतंय ना की मी खोटं बोलतोय? पण असं नाहीये, मी खरंच खरं बोलतोय. मी तुझ्याशी भूतकाळात वाईट वागलो म्हणून तुला असं वाटतंय ना. तू मला माफ करू नकोस, तू मला शिक्षा दे. तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? एक मिनिट, ही चप्पल घे. तू या चप्पलेने मारत मारत सगळ्यांसमोर माझी धिंड काढ. पण प्लीज प्लीज असं नको बोलूस की मी परीला काहीतरी त्रास देतोय. असे आरोप माझ्यावर नको करूस. खरंच नको करूस. मार मला, मार मार. नाटक करू नकोस उगाच. नाही ग नेहा, मी नालायक माणूस आहे, नाकर्ता बाप आहे. मला मारलं पाहिजे, मला मारलं पाहिजे, मला मारलं पाहिजे. बस ना. भावनेच्या भरात जरा जास्तच मारून घेतलं.